बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. काल महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन 2024चा समारोप होता. आपण सर्वांनी पाहिला असाल. हे विशेष अधिवेशन, विधिमंडळाचं हे विशेष अधिवेशन शिवसेनेच्या आमदारांनी अगदी दणाणून सोडलं. तुम्ही सर्वांनी पाहिलात. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादासजी दानवे असतील, अनिल साहेब परब असतील, अनिलजी परब साहेब, ॲडव्होकेट अनिलजी परब साहेबांनी तर जे मुद्दे मांडलेत, मला वाटत नाही या विरोधी पक्षातून कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री, संत्री या सर्वांवर उत्तरे देईल. त्यानंतर सुनीलजी प्रभू साहेब, शिवसेनेचे वाघ कसे असतात ना, हे इथे कळतं. या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये शिवसेनेचे वाघ काय असतात, शिवसेनेचे आमदार कशा प्रकारे भूमिका मांडतात, हे सारं तिथे कळतं. जरा कधी पहा यांची भाषणं. ज्या प्रकारे सुनील प्रभू साहेबांनी मुंबईच्या पाण्याचा प्रश्न मांडला, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कशा प्रकारे तांत्रिक गोष्टी त्यांनी अगदी उलगडून सांगितल्या. अगदी पंपांपासून निधी कसा कुठे खर्च केला, त्या सगळ्या गोष्टींपासून मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा असा तोकडा का होतो, पाणी कपातीला का सामोरं जावं लागतं, ह्याची सगळी तांत्रिक कारणं मांडली. एकेकाळी महापौर राहिलेत मुंबईचे, त्यांना सगळं कळतं. कुठे काय सारं कळतं. मुंबईला पिण्याच्या पाण्याचा हा कृत्रिम तुटवडा का होतो याच्याविषयी सुनील प्रभू साहेबांनी अगदी योग्य मांडलं. ते सगळं सांगत असताना ज्यावेळेस नितेश राणेने अडथळा केला, काय म्हणाले ते, एवढे हिणवायची कामं करू नका, एवढेच राहिले तेवढेच राहिले, आज इकडे एवढे असतील, हे सारं भरलेलं असेल नंतर, त्यावेळेस तुम्ही कुठे असणार, हे तुम्ही याचा विचार करा. तुम्ही कुठे असणार, तुम्हाला तोंड लपवायला, काळी झालेली तोंड लपवायला जागा उरणार नाही. सुनील प्रभू साहेबांनी ठणकावून सांगितलं. अनिल परब साहेब, सुनील प्रभू साहेब, अंबादासजी दानवे साहेब आणि शेवटचा दिवस जो गाजवला, तो गाजवला भास्करजी जाधव साहेबांनी. आणि त्यांचं भाषण ऐकणं म्हणजे एक पर्वणीच म्हणावी लागेल. भाषण रसिकांना त्यांच्या गोष्टी, त्यांनी मांडलेले मुद्दे, अभ्यासपूर्ण भाषण ऐकणं म्हणजे एक पर्वणी. भास्कर जाधव साहेबांनी जे मुद्दे मांडले, अगदी विधानसभेचं काम कसं चालतं, कामकाजाचं स्वरूप कसं असतं, नियम कायदे कसे असतात, विधिमंडळाचं त्याची रचनाच का मुळात करण्यात आली. अगदी अनिल परब साहेबांनी त्या दिवशी जसं नीलम गोरेंना त्यांनी 7 पुस्तकं काढली, पण 7 पुस्तकांमध्ये काय काय चुका केल्या हे सगळं समजावून सांगितलं होतं. की विधान परिषदेच्या अध्यक्षांचे आदेश कसे निघतात, काय काय आदेश असतात, काय काय आदेश झाले आतापर्यंत, यांच्या कारकिर्दीत काय काय झाले नीलम गोरेंच्या, त्यावर त्यांनी जी 7 पुस्तकं काढली, त्या 7 पुस्तकातल्या त्रुटी काढणारे अनिल परबजी साहेब होते. जर पुस्तकातल्या त्रुटी तुम्ही काढताय म्हणजे तुमचा अभ्यास किती असेल, हा आहे शिवसेनेच्या नेत्यांचा, शिवसेनेच्या या आमदारांचा अभ्यास. उगाच उद्धव साहेब त्यांना विधानसभेत पाठवत नाहीत. ज्यावेळेस भास्कर जाधव मुद्दे मांडत होते, खरी आग कुरेशीच्या, काय त्याचं नाव, शेलार, आशिष शेलारच्या बुडाखाली लागली होती. या शिंदे टोळीतल्या टघ्या आमदारांमध्ये म्हणजे अतुल भातखळकर असतील, हे शेलार असतील, नितेश राणे असतील, हे काही टघे यांना जनाची नाही, मनाची नाही, सोडून दिलेली आहे. बरं, ह्या सगळ्या माणसांचा भारतीय जनता पक्ष असा कडीपत्त्यासारखा वापर करत असतं. बरं, यांना कुठलंही महत्वाचं पद दिलं जात नाही. संवैधानिक पद म्हणतोय मी, कुठलंही महत्वाचं पद नसतं. यांचं राजकारण फार लवकर संपत देखील, सगळं वाजणारे फटाके लवकर फुटून संपून जातात. अगदी तुम्ही किरीट सोमय्याचं उदाहरण घ्या. भातखळकर कुठे आहेत, ते माधव भंडारी कुठे आहेत, त्यांच्या मुलाने मागे ट्विट केलं आणि मुलासकट बाप देखील गायब झाला. हे कुठे आहेत उपाध्याय, केशव उपाध्याय वगैरे, यांचे कार्यक्रम वाजवले जातात. स्वीकृत नगरसेवक पद देखील यांना मिळत नाही. बरं का, आता अतुल भातखळकर हे स्वतः आशिष शेलार ज्या प्रकारे टघेगिरीची भाषा करतात ना, अरे यांचं वय किती, हे बोलतात किती, यांचा पगार किती, यांची बोलण्याची पातळी थेट उद्धव साहेबांपर्यंत. ठीक आहे, प्रत्येकाचा दिवस येतो. मी श्वान म्हणणार होतो, पण ठीक आहे, त्या श्वानाचा देखील मला अपमान करण्याची कुठेही माझी मनीषा नाही. पण ठीक आहे, ह्यांनी ज्या वेळेस विधानसभेमध्ये जे मुद्दे मांडले, त्या मुद्द्यांवर त्या आशिष शेलाराकडे बोलण्यासाठी उत्तर नव्हतं. पण काही ना काहीतरी आपली टघेगिरीची भाषा करून त्यांनी भास्कर जाधवांना अरे तुरेची भाषा वापरली. हीच भाषा कोण वापरतं, नितेश राणे कायम वापरत असतात. ठीक आहे, ह्यांचे दिवस आहेत, मगाशीच तुम्हाला म्हणालो.
पण ज्या वेळेस तुम्ही पहा, ज्यावेळेस हे अधिवेशन संपलं, खरं तर शिवसेनेच्या आमदारांमध्ये भास्कर जाधव साहेबांनी हे दिवस कसे वाढवून मिळाले पाहिजे, हे अधिवेशन आणखी काही काळ चाललं पाहिजे, यासाठी एक विनंती केली होती. पण ह्यांनी कशी उत्तर दिली, 2 दिवस कुठल्या कुठल्या राज्यांची अधिवेशनं चालली हे सांगून ते मारून न्यायचा प्रयत्न केला. म्हणजे इतरांनी शेण खाल्लं म्हणून तुम्ही पण शेण खाल अशी परिस्थिती आहे. इतर राज्यांचं ते सांगत सुटले. ठीक आहे, ज्यावेळेस भास्कर जाधव साहेब किंवा ते अधिवेशन संपलं, सारे आमदार निघाले. बघा, भास्कर जाधव साहेब कोकणात नाहीत, ते वारकरी पंथातूनच येतात असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. कारण तुम्ही पाहिलं असाल, कोकणातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये असाल किंवा अगदी शेतामध्ये गाणी म्हणणं असेल काम करता करता, कारण आपल्या अधिवेशनानंतरच्या काही वेळामध्ये ते स्वतःच्या शेतावर कामं देखील करतात. अगदी भात लावणीपासून भात काढणीपर्यंत असेल, ट्रॅक्टर चालवण्यापासून त्या चिखला मातीमध्ये गाळामध्ये पाय रुतून ते भाताच्या लावणीपर्यंत असेल, अगदी गाणी गात, ती पूर्वापार चालत आलेली जतन केलेली गाणी गात गात भास्कर जाधव साहेब आपला नित्य कार्यक्रम करत असतात. देवाची गाणी असतील, अगदी गावांमध्ये भजनांमध्ये सहभाग असेल. ही धार्मिक माणसं आहेत. ही जरी आमदार असली, ही जरी मोठमोठ्या पदांवर असली, तरी ही धार्मिक माणसं आहेत. ज्यावेळेस ते बाहेर पडत होते त्यावेळेस त्यांनी विधानसभेच्या बाहेर येऊन विधानसभेला एक नमस्कार केला. आता तुम्ही मला सांगा, ह्या अंधभक्तांना एवढं देखील कळत नाही, हिंदू धर्माची परंपरा आहे ती, ज्या कायदे मंडळामध्ये, ज्या आपण विधिमंडळ म्हणजे काय हो, कायदे मंडळच शेवटी ते विधी याचा अर्थ कायदा. या कायदे मंडळामध्ये, या विधिमंडळामध्ये या महाराष्ट्राचे गेल्या 5 वर्षापासून प्रश्न मांडले गेले, काही सुटले काही नाही सुटले माहित नाही. ह्या विधिमंडळाने तोच कोरोनाचा काळ पाहिला आहे. याच विधिमंडळामध्ये त्याच कोरोनाच्या काळात जे महत्त्वाचे निर्णय झाले त्यामुळे महाराष्ट्राचे श्वास चालू राहिले. हाच तो विधिमंडळ आहे ज्याने लाखो महाराष्ट्रातल्या करोडो लोकांची सेवा केलेली आहे. हाच तो विधिमंडळ आहे. ह्या विधिमंडळाने अनेक गोष्टी पाहिल्यात, अनेक गोष्टींचे चढ उतार पाहिलेत, माणसं येताना आणि माणसं जाताना पाहिली, काही गोष्टी नियमांच्या पलीकडे घडताना पाहिल्यात, काही नाही साऱ्याच्या साऱ्या गोष्टी गेल्या 2.5 वर्षापासून विधिमंडळ पाहतंय. विधिमंडळ हेही पाहतंय की ह्या गोष्टी आजतागायत या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधी घडल्या नव्हत्या, त्याही गोष्टी हे विधिमंडळ पाहतंय. जर विधिमंडळ बोलू लागलं तर अशा प्रकारचा एक निबंध लिहायला सांगा. महाराष्ट्राचं विधिमंडळ जर बोलू लागलं, ही विधानसभा जर बोलू लागली तर काय होईल, अशा प्रकारचा एक निबंधाचा एक तो विषय दिला पाहिजे लहान मुलांना किंवा ज्या जाणत्या मुलांना हा विषय दिला पाहिजे. खरं तर ह्या विषयावर माझी मी एक स्पर्धा आयोजित करायचं ठरवलं. उभ्या महाराष्ट्रातनं मी तशा प्रकारचं निबंध मागवेल, विद्यार्थ्यांकडनं निबंध मागवेल, मी पत्ताही देईल. त्या पत्त्यावर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी निबंध पाठवावेत. पाहूयात ना विद्यार्थी नेमकं काय काय लिहितायत. महाराष्ट्राचं विधिमंडळ जर बोलू लागलं तर. पण विचार करा, त्या भास्कर जाधव साहेबांनी त्या विधिमंडळाला एक साक्षात दंडवत घातला, एक नमस्कार केला की हे विधिमंडळात आता हे शेवटचं अधिवेशन संपलंय, विशेष अधिवेशन संपलंय, समारोप झालाय, तुझी रजा घेतोय आज. आणि त्या विधिमंडळाविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. अंधभक्तांनी काय लिहिलं, चालले बहुतेक सोडून जात आहेत की काय, शेवट आहे की काय. अरे अंधभक्तांनो, तुम्हाला नाही करणार ह्या साऱ्या गोष्टी, तुम्हाला नाही करणार. पैशाच्या पावसात जगणाऱ्यांनो, लाभार्थ्यांनो, तुम्हाला या गोष्टी नाही करणार. ती कृतज्ञता असते, तो नमस्कार असतो. हिंदू धर्माची एक परंपरा आहे ती. अरे ते विधिमंडळ पुढच्या अनेक वर्षांसाठी शिवसेनेचं असणार, हे आजच आम्ही ठणकावून सांगतो. आज आम्ही 16 जण ह्या विधिमंडळाचा निरोप घेत असू. 16 जण, फक्त 16 जण, निष्ठावंत 16 जण. कारण विचार करा, या 40 गद्दारांनी मान्य केलेलं आहे. ह्या 40 गद्दारांनी ही गोष्ट मान्य केली आहे की आम्ही कांड केलेले आहेत, आम्ही काळा धन काळा पैसा कमावलेला आहे, हे कांड मान्य केलेलं आहे. कसं तुम्हाला सांगतो बघा, विचार करा. संजयजी राऊत साहेब 103 दिवस जेलमध्ये काढून आले, झुकले नाहीत. राजनजी साळवी घ्या, यानं त्या प्रकारे त्यांच्या घरी धाडी टाकून, त्यांच्या घरातल्या वस्तूंची मोजदाद करून, पैशांमध्ये तुलना करून, अगदी बाळासाहेबांच्या सिंहासनापासून तुलना करून त्यांना सतवण्याचे, आता त्यांच्या नातेवाईकांना सतवण्याचे प्रयत्न चालू, त्यांच्या भावाला, त्यांच्या नातेवाईकांना सतवण्याचे प्रयत्न चालू. राजनजी साळवी साहेब झुकले नाहीत. ॲडव्होकेट अनिल परब साहेब घ्या, त्यांचं रिसॉर्ट तोडलं, त्यांच्या कारवाया झाल्या, इतक्या गोष्टी घडतायत, झुकत नाहीत ही माणसं. सुनील प्रभू साहेब असतील, कित्येक शिवसेनेच्या नेत्यांवर कारवाया झाल्या, कित्येक. आता अद्वै हिरे घ्या ना, अद्वै हिरे यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. कधीचा तो कुठला काय त्यांच्या बँकेचा काय प्रकरण बाहेर काढलं, अद्वै हिरेंच्या बाबतीत हे असं झालं. शिवसेना उपनेते अद्वै हिरे
या साऱ्या गोष्टी काय सांगतात? लहान लहान कार्यकर्त्यांची हॉटेलं, त्यांच्या कामाधंद्यांवर टाच आणली गेली, गदा आणली गेली, त्यांची हॉटेलं तोडण्यात येतात, त्यांच्या उद्योगधंद्यांचे पैसे काढून घेण्यात येतात, त्यांची बिलं पास केली जात नाहीत. शिवसेनेच्या शिवसैनिकांवर अशा प्रकारचे हे सगळी जुलूम जबरदस्ती आहे, ही दडपशाही आहे ही. पण तरी देखील ही माणसं झुकले, पण हे 40 झुकले, कारण तशा प्रकारचे कांड केले होते. ज्याच्यात दम असतो ना, लढाईची ताकद असते ना, तो तसाच ठाम राहतो. हे दाखवून दिलं शिवसेनेच्या या वाघांनी. त्यांनी वाकून नमस्कार केला, ही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली त्या विधिमंडळाशी, त्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाशी त्यांनी आपली कृतज्ञता व्यक्त केली भास्कर जाधव साहेबांनी. हे या गद्दारांना कळणार नाही. भास्करजी जाधव साहेब शिवसैनिक म्हणून तुम्हाला किंवा साऱ्या शिवसेनेच्या 16 आमदारांना, विधान परिषदेच्या साऱ्या आमदारांना आम्ही शब्द देतो, आम्ही शिवसैनिक म्हणून आमचं कर्तव्य बनतं, आम्ही शब्द देतो तुम्हाला, आम्ही शिवसैनिक, बाळासाहेबांचे शिवसैनिक, आम्ही शब्द देतो की या महाराष्ट्राची विधानसभा नाही तर या महाराष्ट्राच्या विधानसभेतली सर्वोच्च पदांपर्यंत तुम्हाला घेऊन जाण्याचं ते ईश्वर कार्य आम्ही नक्की करणार. आम्ही या शिवसेनेचे शिलेदार ते ईश्वर कार्य नक्की करणार, ह्या तुम्हाला आम्ही शब्द देतो. मला अनिल देसाई साहेबांविषयी एक विशेष ममत्व येतं. कारण विचार करा, सगळ्यात पहिलं अनिल देसाई असतील किंवा बांदेकर साहेब असतील, आदेश बांदेकर साहेब असतील, ज्यावेळेस त्यांचं सिद्धिविनायक गणपती न्यासावरून त्यांना हटवण्यात आलं, त्यांना माहिती माझी आमची ही पदं जाणार, सरकार गेलेत म्हणजे आमची ही पदं जाणार, पण नको आम्हाला अशी पदं, आम्ही निष्ठा कायम आमची ठाकरेंशी. अनिल देसाई साहेबांना विचार करा, त्यांची खासदारकी गेली, त्यांना माहिती आहे माझ्या पक्षाकडे आता तेवढं पुरेसं संख्याबळ राहिलेलं नाही जे माझी खासदारकी पुन्हा निवडून देईल. त्यांना माहिती आहे ह्या गोष्टी, मान्य केलं, काही गरज नाही. काय म्हणाल त्या दिवशी अनिल परब साहेब, ज्यावेळेस विधानसभेमध्ये असताना अनिल परब साहेबांचं एक उदाहरण मला आठवलं. तुम्ही आमची काळजी करू नका, या विधान परिषदेला एवढे दार आहेत, कुठल्या दारांनी पाठवायचं, माझा पक्ष माझी तजवीज करेल, माझा पक्ष माझी तजवीज करेल. ह्या वाक्यात सारच्या सारं त्यांनी समजावलं, माझा पक्ष माझी तजवीज करेल. आज माझ्या पक्षाकडे 16 आमदार आहेत, आम्ही एकही विधान परिषदेचा आमदार देखील निवडून देऊ शकत नाही, पण ठीक आहे, ज्यावेळेस माझ्या पक्षाचे दिवस येतील चांगले त्यावेळेस माझा पक्ष आमच्यासाठी असेल, माझा पक्ष तजवीज करेल, कुठल्या दाराने मला पाठवायचं तुम्ही त्याची काळजी करू नका. अगदी अनिल देसाई साहेबांचं पण तसंच आहे. शिवसेनेचे खासदार ही थिंक टँक आहे, शिवसेनेची थिंक टँक. शिवसेनेचं नेतृत्व कसं असावं, अनिल देसाई साहेबांसारखं असावं. हे असे नेते शिवसेनेला लाभले, हे शिवसेनेचं भाग्य आहे, आम्हा सर्वांचं भाग्य आहे हे. असो, भास्कर जाधव साहेबांनी जो दंडवत घातलाय त्या दंडवतासमोर आम्ही देखील कृतकृत्य आहोत, आम्ही देखील कृतज्ञतेने तो मान्य करतो की बरोबर केलात तुम्ही. या अंधभक्तांचं सोडून द्या. तो अतुल भातखळकर कोणीतरी यांचा टघा काय म्हणतोय, जामनगरला शिवसेनेचे पक्षप्रमुख गेले, विधान परिषदेचं अधिवेशन चालू होतं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि तुम्ही तिकडे जामनगरला जातायत अंबानींच्या त्या रिसेप्शनमध्ये. आता उद्धव साहेबांना आमंत्रण होतं, विशेष निमंत्रित मध्ये उद्धव साहेब आमंत्रित होते आणि सहकुटुंब सहपरिवार त्यांना आमंत्रण होतं, त्यामुळे त्यांना जावं लागलं. आता विचार करा, तिकडे भारतीय जनता पक्षाचे हे सतरंजा उचले अर्ध्या डझनभरपेक्षा, महाराष्ट्रातले डझनभरपेक्षा जास्त नेते आधीपासूनच तिथे सतरंजा उचलण्याची किंवा पंक्तीमध्ये वाढण्याची कामं करत होते. यांनी शिकवावं शिवसेनेला. अरे विशेष निमंत्रितांमध्ये तिकडे कोणाकोणाची नावं ह्याची तरी तुम्हाला कल्पना आहे का? गेलेत ना ते, तुम्हाला आमंत्रण आलं नाही म्हणून का? तुम्हाला आमंत्रण कधी येणार पण नाही तिकडचं. तुमच्या ते काय म्हणतात की विधान परिषदेत महत्त्वाचे मुद्दे मांडायचे असतात, बरोबर तुम्ही पत्रकार परिषदांमध्ये मांडता की काय अशा प्रकारचे मुद्दे, बरोबर तुम्ही पत्रकार परिषदांमध्ये मांडता जिथे कोणी प्रश्न विचारायला नसतं. आता लक्षात घ्या, त्या विधान परिषदेने, त्या नार्वेकरांनी जर खरंच हे प्रश्न ऐकले असते ना किंवा मांडलेल्या प्रश्नांवर त्यांच्याकडे जर उत्तर असतील त्या नार्वेकरांकडे, तर शिवसेनेचं नाव आणि शिवसेनेचं चिन्ह आज शिवसेनेकडे असतं. तुम्ही सांगता नार्वेकरांचे अधिकार विधान परिषदेमध्ये कोण ऐकतं किंवा विधानसभेमध्ये कोण ऐकतं? आज शिवसेनेचं नाव आणि चिन्ह पुन्हा शिवसेनेकडे असतं. काय म्हणता याच्यावर तुम्ही? बरं, आणि निघालाय विषय पत्रकार परिषदेचाच, तर तुमचा जो बाप आहे ना, राजकारणातला बाप, राजकीय बाप, तुमच्या राजकीय बापाने आजपर्यंत किती पत्रकार परिषदा घेतल्या आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये किती पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिले. आता पत्रकारही तसले राहिले नाहीत म्हणा प्रश्न विचारणारे, कारण त्या दिवशी अमित शहाच्या एका बैठकीमध्ये आम्ही पाहिलात
मुळमुळे पत्रकार, मुळमुळ्या भूमिका, मुळमुळे प्रश्न. पण ठीक आहे, तरीही देखील त्या मुळमुळ्या प्रश्नांना उत्तर द्यायची देखील धारिष्ट तुमच्या राजकीय बापाने दाखवलेलं नाही. यावर तुम्ही काय म्हणणार भातखळकर? या गोष्टींवर जरा खुलासा करा. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. पुढे आपण बोलूच. या भातखळकर बितखळकर या सगळ्या टघ्यांवर लक्ष द्यायचं नाही. शिवसैनिकांनो, आपल्या कामावर फोकस मात्र ठेवायचं. शिवसेनेचा झंझावात उभ्या महाराष्ट्रात, उभ्या मुंबई महापालिकेवर विशेष भर द्यायचा आहे. उभ्या आडव्या पसरलेल्या महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंझावात असाच कायम ठेवायचा. हीच तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या.